देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. दुर्बुद्धीचे मना कदा न उपजो नारायणा, कदा न उपजो नारायणा. आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाऊ, उपजला भाऊ. तुझे कृपा सिद्धी जाऊ, तुझे कृपा सिद्धी जाऊ. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरी. प्रस्तुत प्रसंग आणि आपल्या तुमच्या आमच्या चिंतनासाठी महात्म्याने दिलेला अभंग. आता अभंगाचं निरूपण करण्याआधी आपल्याला आपण ज्याच्यासाठी आलोय, कशासाठी आपण इथं जमा झालो, एकत्र आलोय, ह्या दिंड्या इथं आल्यात, त्या आषाढी वारी निमित्त त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी. म्हणजे भेटी लागे जीवा, म्हणजे त्या पांडुरंगाला अशा भक्ताची आणि अशा भक्ताला पांडुरंगाची जी भेट व्हायसाठी जी वारी आहे, म्हणजे एकदा येट आणि एकदा भेट. मी ह्या भेटीसाठी त्या पहिला पांडुरंग परमात्म्याला आपण काय करूया, स्मरण करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कटे साधितारू, त्यांच्या कृपादाने कटे साधितारू, त्यांच्या कृपादाने कटे साधितारू. बाबाजी सद्गुरू दासपिता, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कटे साधितारू, त्यांच्या कृपादाने कटे साधितारू, त्यांच्या कृपादाने कटे साधितारू. बाबाजी सद्गुरू दासपिता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास, जे बाबाजी सद्गुरू दास तुका काय म्हणा लागल्या, त्या पांडुरंगाला प्रथम नमन केल्यानंतर जे संत त्या पहिला भगवंताचं आळवणी करतात. आणि ज्यावेळी त्या भगवंताची आळवणी केल्यानंतर असे संत भेटतात. म्हणजे आता हे वर्ष कसं आहे, 7.5 वर्ष म्हणजे माऊलींचा काय हा जन्म काळाचं जे जयंती आहे, 750 वर्षानंतर. आता आपलं म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाशी कळस. म्हणजे ज्ञानदेवांना जो रचलेला पाया आहे, म्हणजे नामातयाचा किंकर, म्हणजे खांब दिला भागवत, म्हणजे जनार्दन महाराजांचे एक भागवत खांब दिला, त्याचा तुकाराम महाराज काय झाले, कळस. अशा संतांना आपण काय करायचं, दुसरं चरण संतांचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा करुणाकरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. जे ज्या महात्म्यांच्याकडनं आपल्याला अनुग्रह भेटला त्या संतांच्याकडनं जी रीत भेटली आपल्याला आणि त्यामुळे काय झालं आपल्या दुर्बुद्धी. आता इथं अभंग हा 3 चरणाचा आहे 4 चरणाचा आहे आणि आता तसं बघायला तर पाठांतरातला नाही आहे पण अनुभवातला सगळ्यांचे आहे. कारण दुर्बुद्धी ते म्हणा म्हणजे सर्वसामान्य म्हणजे बद्ध जवाला काय चांगलं मानवत नाही. आपण काय सर्वसामान्य नाही म्हणजे इथं या धर्म मंडपात आल्यामुळे काय ज्या सद्गुरूंच्या सानिध्य आल्यामुळे काय झालं आपल्याला सर्वसामान्यातनं असामान्यात काढलेला आहे. म्हणजे बघा इथं चांगला आणि बारीक जर विचार केला आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. म्हणजे आता अभंग कोणाचा आहे तुकाराम महाराजांचा आणि अनुभव सुद्धा आपला तसाच आहे. म्हणजे आता संतांच्या मनात दुर्बुद्धी असेल का पहिला विचार म्हणजे चांगला जर विचार केला तर काय संतांच्या मनात दुर्बुद्धी ही नाहीच. मग दुर्बुद्धी नाही मग आता ह्या विषयी दुर्बुद्धीविषयी का बोलावं प्रश्न आहे ना आता. आणि ते पण काय केल्या कदा न उपजो नारायणा म्हणजे त्या नारायणाकडं त्या सद्गुरूकडं त्या भगवंताकडे काय केले मागणी केली. जे अभंग तसा तो मागणीपर आहे म्हणजे दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायण. बर मग आता पुढे काय म्हणतात आता मग ऐसे करी तुझे पाय चित्ते झाले. जे आता झाले पाठीमागे काय झाले हे आता असू दे पण काय असू दे त्याच्याबरोबर तुझे जे पाय आहे ते काय कर माझ्या चित्तात आखंड राहण्यासाठी ती रीत मला मात्र दे. मग जो ते पाय चित्तात आल्यानंतर पुढे काय झालं उपजला भाव तुझे कृपा सिद्धी जाऊ. म्हणजे जो भाव आपल्यात तयार झाला निर्माण झाला तो महात्म्याने आपल्यात तयार केला तो काय कर तुझ्या कृपेनं माझ्या हिनं काय होणार नाही पण तुझ्या कृपेने काय तो सिद्धीच जाऊ. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत जी क्रिया सांगितल्या महात्म्याने तिथेपर्यंत जाऊ. तुका म्हणे आता लाभ नाही परता. जे लाभ कुठला सांगितलाय आता आपण बघूया. म्हणजे पहिल्या चरणात म्हणजे आता तुकाराम महाराज काय म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा म्हणजे काय मग आता दुर्बुद्धी तर संतांच्याकडे नाही मग आता कळाले कसे ज्यावेळी संत महात्मे या समाजाची परिक्रमा करतात त्यावेळी त्यांना समजते की भाऊ सद्बुद्धी बरोबर दुर्बुद्धी सुद्धा असते. काल विषय झाला मग आता सद्बुद्धीसाठी किंवा काय असते बाल संस्कार शिबिर मग संस्कार देण्यासाठी शिबिर असतात पण दुर्बुद्धीसाठी कुठे कोण गेलं नाही आपोआपच तयार होते. म्हणजे बघा चांगला जर बारीक विचार केला तर म्हणजे एक सिद्धांत आहे काय 23 तास बाळ आईच्या सानिध्यात असते म्हणजे घरातल्या सानिध्यात असते आणि 1 तास कुठे जाते बाहेर जाते आणि काय करते बाहेरचं काहीतरी शिकून येते. जे आई 24-23 तास काय करत असते त्याला चांगले संस्कार देत असत्या
आणि ते चांगले संस्कार देताना काय होते, 1 तास बाहेर जाते आणि काय होते चालू तिथं, त्याच्या मनात दुर्बुद्धी किंवा विकल्प येतात. म्हणजे चांगला एवढं 23 तास भरवलेलं असतंय, म्हणजे काय कॉन्क्रीट चालू आहे, कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि त्यात एक मुठभर जर राख टाकली तर ते पूर्ण कॉन्क्रीट काय होते, खराब होते. तसं आपल्या इथं आता कॉन्क्रिटीकरण चालू आहे. महात्म्यांच्या म्हणजे बाबांच्या त्या सानिध्यात कॉन्क्रिटीकरण चालू आहे. मग त्यातनं सुद्धा काय होते, दुर्बुद्धी मनात येऊ शकते. बरं, दुर्बुद्धीसाठी कोण क्लास लावलेले नाही, काय कुठे ऐकायला मिळाले दुर्बुद्धीचे इथे क्लास मिळतील, तिथे आपोआपच ते स्वयंभू आहे. बघा ना, चांगला आणि बारीक जर विचार केला तर दुर्बुद्धी आपोआपच सुचते. बरं, आता हे दुर्बुद्धी चांगली आहे काय, आता इथं माऊली हरिपाठात काय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या, एका केशवराज सकळ शिष्य. आणि तर तुकाराम महाराज काय म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजवणार आहे. आता 2 संत आहेत आणि दोन्ही संतांनी काय सांगितले, इकडे काय सांगितले, बुद्धीचे वैभव. बघा ते बुद्धीचे वैभव काय आहे, त्या बुद्धीच्या वैभवमुळे तुम्ही कशाचा, कैवल्य सुखाचा सम्राट होऊ शकता. आणि इथं काय सांगितले, दुर्बुद्धी आल्यामुळे काय होऊ शकते, पतन होऊ शकते. म्हणजे आता दुर्बुद्धी अशी कोणाकोणाच्या मनात आली, आपण जर विचार केला, जर पुराणातली जर उदाहरण घेतली, कैकेयीच्या मनात दुर्बुद्धी आली. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर, विषय पर्यंत समजून घेतला तर काय समजते, दुसऱ्या दिवशी रामराज्याचा काय होता, राज्याभिषेक होता, गादीवर बसणार होते, जे राजा होणार होते. आणि आदल्या दिवशी कुणी सांगितलं, मंथरेने सांगितलं. जे मंथरेने तिचं कान भरलं, काय अरे तू त्यावेळी ते वर मागितलं होतीस, ते घे आता साधून संधी. बघा दुर्बुद्धी कशी येते आणि काय करते. म्हणजे त्या रामप्रभूंचा राज्याभिषेक होणार होता दुसऱ्या दिवशी, आणि आदल्या दिवशी सोंग काढलं सगळं. दुर्बुद्धी लई सोंग काढते, लगेच सोंग काढलं. मग दशरथानं वचन दिलं होतं, नाही दशरथानं वचन दिलं होतं की तुझं मी काय करणार आहे, ते वर हे करणार आहे. मग त्यावेळी तिने काय मागितलं, 2 वर, की रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला गादीवरती बसवायचं. बघा, आपण चांगला जर बारीक विचार केला तर दुर्बुद्धी लगेच येत्या. जावं पोरगा आहे, दुर्बुद्धी लगेच येत्या. माझ्या पोरग्याला जरा काहीतरी येतेच लगेच. म्हणजे दुर्बुद्धी बघा काय, दुसरं कुठे जायला लागत नाही. मग आता इथे कैकेयीने काय केलं, जो ब्रह्मांडाचा नायक गादीवर बसणार होता त्याला काय केलं, वनवासाला पाठवलं आणि भरताला गादीवर बसवलं. पण इथं दुर्बुद्धी आल्यामुळे काय झालं, त्या भरतानं त्या कैकेयीला कधीच आई म्हणून स्वीकार केला नाही. बघा, चांगल्याने जर बारीक विचार केला तर म्हणजे नाश कसा होतोय. त्या भरत राजानं काय केला, रामाची आज्ञा पाळली, ते रामाच्या पादुका घेतल्या आणि बाहेर तिथं ह्याच्यात जाऊन ते मंदिर बांधून तिथं पादुका पूजल्या. पण तिनं कधीच म्हटला नाही की माझी कैकेयी आई आहे. म्हणजे आई कैकेयी असली तर बाबांचं बरेच वेळ आहे भरत होऊन राहायचं, भाऊ जर रावण असला तर आपण बिभीषण होऊन राहायचं. म्हणजे बघा, इथं आपण चांगला विचार आणि बारीक विचार, सूक्ष्म विचार करायचा आहे. आता इथं कैकेयीचा नाश पावला. म्हणजे ती तेजस्वी होती, पराक्रमी होती, दशरथ राजाला तिनं युद्धाच्या वेळी साथ दिली, पण शेवटच्या वेळी घात केला दुर्बुद्धीने. बघा आता त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया, रावणाचं. रावण मगाशी ह्याच्यात आलं होतं, कीर्तनात ह्याच्यात आलं होतं. काय रावण काय होता, शिवभक्त होता. त्याच्याकडे 33 कोटी देव चाकरी म्हणून होते. एवढं त्याचं पराक्रम होता, सोन्याची लंका होती. एवढं सगळं वैभव असताना सुद्धा काय केला, त्यानं सीता मातेचे हरण केले. हा दुर्बुद्धी सुचली. कोणाचा ऐकला, शूर्पणखाचं, बहिणीचा ऐकला, शूर्पणखाचं ऐकला. आणि काय झालं, इथं राजा एवढा पराक्रमी होता, म्हणजे सात्विक होता, म्हणजे त्यानं शिवाची आराधना करून त्याला आत्मलिंग प्राप्त करून घेतलं होतं. एवढं असताना सुद्धा काय झालं, मग अशा ह्याला म्हणजे शिवाची प्राप्ती असताना सुद्धा असे यावं का दुर्बुद्धी, पण येऊ शकते. बाबा काय म्हणतात,
चांगला आणि बारीक विचार केला तू, जे जर चांगला आणि जर बारीक विचार केला तर आपल्याला समजतंय की बाबा आपल्या सुद्धा असं आता रावण हे ते बाहेर बघायचं नाही, काही ते बाहेर बघायचं नाही, ते आपल्याला सगळं महात्म्याने दाखवून दिलेलं आहे. जे इथं रावणाचा सुद्धा काय झाला, समूळ कुळाचा नाश झाला. मग आता त्याच्या पाठीमागचं कारण ते हाय बरंच, म्हणजे राम अवतारासाठी ते केलं. पण आता इथं आपण आपल्याला लावून घ्यायचं आहे की बाबा आपली सुद्धा इथं दुर्बुद्धी येऊ शकते, आलेली नाही, येऊ शकते. आता इथं झालं हे रावणाच झालं. आता कंस बघा, त्या देवकीचं आणि ह्याचं लग्न झालं, त्या लग्नाची वरात काढतो तो सारथी होता. कोण? कंस. त्या ह्याच्यातनं त्यानं कंसानं काय केलं, सगळीकडे वरात काढली, त्यांचे मिरवणूक सगळे हे केलं. आणि तो चांगला म्हणत होता देवकीला आणि वसुदेवला. आणि त्यावेळेस काय झालं, आकाशवाणी झाली आणि काय सांगितलं, देवकीचा पुढचा 8वा पुत्र तुझा काय करणार आहे, नाश. आली बघा दुर्बुद्धी आली तिथं. जेवढा भाऊ प्रेमळ होता, म्हणजे त्या देवकीचं एवढं सगळं त्याने हे केलं होतं, पण आणि शेवटच्या क्षणी काय आलं, दुर्बुद्धी आली बघा. आणि त्या दुर्बुद्धीच्या ह्याच्याखाली काय झालं, त्याकडनं पातक घडलं. 8 गर्भ त्यानं म्हणजे हत्या झाली, त्याच्याकडे 7 गर्भ झालं, म्हणजे त्या 7 गर्भांचं त्यानं त्या हत्या केली. आणि त्याच्याकडनं ब्रह्म हत्या झाली. आणि त्याला काय झाला, तिथं मग नंतर महाभारत घडलं, त्याला भगवंताचं ते प्रयोजन झालं, भगवंत आले, त्याचा वध केला. म्हणजे बघा कंस म्हणजे चांगला होता, पण पुढचं घडवण्यासाठी सुद्धा अशी दुर्बुद्धी येऊ शकते. म्हणजे बघा इथे आता आपल्याला चांगलाच विचार करायचा आहे. दुर्बुद्धी आल्या, आता दुर्बुद्धी आणि कोणाला आली, दुर्योधनात आली. जे दुर्योधन हस्तिनापूरचा राजा होणार होता, म्हणजे युवराज, त्यांचा काही संबंध नव्हता. ज्यावेळी तो इंद्रप्रस्थ मध्ये गेला, आणि ती इंद्रप्रस्थ अशी होती की नाही, जिथे दिसतं असं चांगलं तिथं काय असायचं, पाणी असायचं. जिथं आग्नेय दिसते तिथं काय असायचं, रस्ता. अशी ती इंद्रप्रस्थ होतं. आणि तिथं काय झालं, तो त्या पाण्यात जाऊन पडला. आणि हसलं कोण, ती दासी हसली. आणि आलं द्रौपदीवर. ती काय म्हणाली, अंधे का पुत्र अंधा, म्हणजे आंधळ्याचा मुलगा आंधळा म्हणाले. आणि ते आलं द्रौपदीवर. आणि त्यानं काय केलं, मग पुढं महाभारत घडलं. म्हणजे ते द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, अधर्म घडला, म्हणजे दुर्बुद्धी आली. म्हणजे एका कुल सुनेचा वस्त्रहरण केलं. तिथं किती जण बघत होते, पितामह भीष्म होते, द्रोणाचार्य होते, सगळ्यांच्या दुर्बुद्धी घातली. कारण पुढे महाभारत घडून काय करायचं होतं, गीतेचं प्रयोजन करायचं होतं. म्हणजे बघा दुर्बुद्धी हिता आली. आणि काय केला, शेवट मांडी फाडून घ्यावी दुर्योधनाची. मग तिथं भीमानं प्रण केलं, अर्जुनानं प्रण केलं, ह्या कौरवांचा नाश करणार म्हणून भीमाने हे केलं. की बघा इथं चांगला जर बारीक विचार केला तर आपल्याला समजेल एका दुर्बुद्धीमुळं काय काय महाभारत आणि रामायण घडते. आता कर्ण एवढा दानशूर होता, शूरवीर होता, त्याला ज्ञान होतं, कवच कुंडल होती, सगळं होतं, पण दुर्बुद्धी सुचली आणि अधर्माच्या बाजूने गेला. अधर्माच्या बाजूने गेला. एवढं सूर्यपुत्र होता, सगळं कवच कुंडल होते, ते कवच कुंडल सुद्धा गेले. आणि शेवट 10 तीर्थ पडला. म्हणजे कशामुळं, ही दुर्बुद्धीमुळे. हे एका दुर्बुद्धीमुळे काय झालंय, हे अनबर ही दुर्बुद्धी आली कुठं, शरीराला कुठं सांगितलेली नाही, दुर्बुद्धी ते मना. बघा आता बोध कोणाला केलाय, मनाला केलाय. आणि जे घडवते कोण, सगळे हे मन घडवते. आणि ह्या इंद्रियांना सगळं भोगायला येते. म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. म्हणजे आता ह्या सगळ्याची तुकाराम महाराजांनी परिक्रमा केली. आणि तिथं जाणलं, भाऊ जर ही दुर्बुद्धी येऊ शकते, आणि त्याच्यासाठी काय केलं, त्या नारायणाकडे काय सांगितलं, कदाच उपजू नये, कधीच येऊ नये ही दुर्बुद्धी. म्हणजे कुणाच्याही मनात ही दुर्बुद्धी येऊ नये. म्हणजे आता इथं तुकाराम महाराजांचे नारायण कोण, मगाशी म्हटलं बाबाजी सद्गुरु दास तुका. म्हणजे त्या सद्गुरूला ज्यावेळेस शरण जायच्या आधी दुर्बुद्धी होती. काय दुर्बुद्धी होती, त्यावेळी त्यांच्याकडे ते सावकाकी होती, महाजनकी होती.
जे बघा म्हणजे पारंपरिक चालत आलेला व्यवसाय म्हणून त्यांचं काय होती, सावकारकी होती, परत त्यांचा तो हे होता, व्यवसाय होता. मग त्यावेळी सद्गुरू त्यांना पळात काय होतं, त्यांच्या वारी होती, सगळं होतं, पण समाधान भेटत नव्हतं. म्हणजे समाधान भेटण्यासाठी काय झालं, ज्यावेळी त्या नारायणाकडे असं विचारलं, नारायण ज्यावेळी सद्गुरू भेटले की बाबाजी सद्गुरू ज्यावेळी भेटले त्यावेळी त्यांना समजले की बाबा हे दुर्बुद्धी येऊ शकते आणि ती दुर्बुद्धी काय व्हावी की तू माझ्या मनातून जावी. जे आता हे झालं कुणाचं, पुराणातलं उदाहरण झाले. मग आता हा दृष्टांत जो आहे तो सिद्धांत आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. आपल्यात सुद्धा बसल्यात नाही, कोण आहे, रावण आहे, सगळे हे काही आहे, सगळे आहेत. मग आता इथं काय, मी कीर्तन करतोय म्हणणं हे काय, चाले शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवित हरिविन तयाचे भजन चुकवू नका. म्हणजे हे चाललंय कुणाच्या सत्तेनं, दाखवलंय आपल्याला, सांगितलंय, आपल्याला घेऊन चालल्या आणि काय म्हणतोय, हे कीर्तन मी करायला लागलोय, हे सगळं काय करालोय, मी करालोय, ब्रह्ममुहूर्त भजन मी करालोय, गोशाळेची सेवा मी करायला लागलोय, वृक्षरोपण मी करायला लागलोय. बघा हा, मी म्हणजे दुर्बुद्धी. आणि हे सगळं व्हायला लागले, हे कुणामुळे व्हायला लागले, त्यांच्यामुळे व्हायला लागले. हे म्हणणं म्हणजे कसं आहे, बुद्धीचे वैभव. जी बुद्धी तिथंच आहे, त्या बुद्धीला काय केलं, परिवर्तन केलं, बदलाव केला, बदलाव केला तिथं. म्हणजे काय केलं इथं बदलाव, म्हणजे ते बरेच वेळा बाबा म्हणतात ते काय करायचा, फाळ फक्त बदलायचा, नांगराचा काय करायचा, पलटी मारायचा, फाळ बदलायचा. म्हणजे ते दुर्बुद्धी येऊ शकते. म्हणजे हे दुर्बुद्धी आणि सुदबुद्धी याचं काय जंक्शन आहे. चांगला जर विचार आला तर काय, हे मनुष्य जन्माला आल्याचं तुम्ही देव होणार, म्हणजे शेवटचं काय फळ आहे, देव होणार. आणि इथं जर दुर्बुद्धीकडे गेलं तर काय होणार, देवाचा मानवाचा दानव होणार, राक्षस होणार. बघा इथं चांगला आणि बारीक विचार केला, कारण कर्माचा संबंध समजून घेतला तर काय समजणार आपल्याला. म्हणजे दुर्बुद्धी हे जर घालवायची झालं तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्या नारायणाला शरण गेलं पाहिजे, त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि अशा भगवंताला जर शरण गेलं तर काय होणार आहे की आपल्या मनात कधीच दुर्बुद्धी येणार. आता मग याच्यासाठी काय, त्या नारायणाचं काय तर केलं पाहिजे नाही. म्हणजे आपल्याला ते बाबांनी आता परवा विषय झाला की नवव्या अध्यायाचा विषय झाला, तू मन ही मीची करे, माझे भजनी प्रेम धरे. म्हणजे सर्वत्र नमस्कार मज एकाते. म्हणजे तू काय कर, तुझं मन जे आहे ते काय कर, मला कर दे. मनाते ते धावा घे, 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 मनाते ते धावा घे. माझी शोभाते पाये, माझी शोभाते पाये, राहेली शोभाते पाये, राहेली शोभाते पाये, माझी शोभाते पाये, माझी शोभाते पाये, राहेली शोभाते पाये, राहेली शोभाते पाये. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. त्या मनाला काय केले, तिथं सोच भरलाय. साधू संतांनी त्या मनाचं एवढं कौतुक केले, मना सज्जना भक्ती पंथीस. म्हणजे ते मन एवढं चंचल आहे, आता इथं आहे तर दुसरीकडे एका क्षणात कुठेही जाऊ शकते.
की त्या मनाला एवढं घोळलंय, तुलाही चांगला आहेस बाळ्या, तुलाही चांगला आहे, मना सज्जना भक्ती, त्या सगळं जे काय मनावर हे केलेलं आहे, बोध केलेला आहे. मग आता इथं आता आपल्याला मग ह्या मनात दुर्बुद्धी येऊ नये म्हणून काय केलं बाबाने, ब्रह्ममुहूर्तावरचं भजन केलं, आत्मचिंतन दिलं. आता इथं बघा, आता एक बाबांचा संदेश आहे काय, की जन्माला आल्यानंतर जन्मायचं असतं आणि मरायच्या आधी मरायचं असतं. म्हणजे ज्यावेळी देहात आल्यानंतर काय ही रीत, म्हणजे परमार्थाची रीत समजून काय करायचं असते, हा म्हणजे आपण मनुष्य जन्माचं सार्थक करून म्हणजे मरणापूर्वी मरणोत्तर आपलं काय कीर्ती करून जायचं असतं. मग आता इथं कसं करणार, मरायच्या आधी म्हणजे जन्मल्यानंतर जन्मलं पण मरायच्या आधी कसं मरणार, मग याला काहीतरी रीत पाहिजे की. जे मरायच्या आधी रीत कशी आहे, गुरु हा कुळीचा म्हणजे संत कुळीचा राजा, म्हणजे संतांच्या कुळीत ही रीत आहे. म्हणजे हे देह कशासाठी आलाय, प्रपंचाचा दास आहे तो, ह्या प्रपंचात आलाय तो, म्हणजे ह्या देहाचा काय करायचं, प्रपंचात भोग घ्यायचा आहे, पण पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. म्हणजे आता इथं देहात आत्मा आहे. ज्यावेळी आपण ब्रह्ममुहूर्तावरती चिंतनाला बसतोय त्यावेळी बाबा काय म्हणतात, हळूवार श्वास घ्या, श्वास घेत 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 काय करा, ह्या देहावरचा ताबा सोडा. म्हणजे मी देह आहे, या देह बुद्धीवरनं आत्मभावावरती या आणि आत्मभावावरती आल्यानंतर हा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. म्हणजे हा देह काळाचे धन कुबरायचे ते मनुष्याचे काय, म्हणजे इथं देह खाली पडलेला असतोय, म्हणजे मरणाआधी मरण पाहायचं. म्हणजे देह कशाचा आहे, काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. म्हणजे इथं आता आपल्याला ही रीत कशासाठी, मग त्या रीतीनं कोण कोण गेलं, सर्व साधू संत गेले, तुकोबा गेले, गोरोबा गेले, नामदेव गेले, माऊली गेल्या, तुकाराम महाराज गेले, श्रीपाद बाबा गेले. मग ह्या रीतीने जाण्यासाठी आपल्याला काय आहे, सकाळचं ब्रह्ममुहूर्तावरचं जी भजनाची रीत दिल्या ही त्यासाठी आहे, की जे श्वास काय हा तो हित पण आहे आणि बाहेर पण आहे. जे श्रीपाद बाबांचं एक महावाक्य आहे, म्हणजे ह्या सगळं, भाऊ तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातला वायू हे जगाला सोडून आहे काय तुम्हाला, म्हणजे जगात आहे काय तुम्हाला सोडून, हा तुमच्या पुरतं आहे काय जगात पण आहे. जे बघा इथं जर चांगला मी बारीक विचार केला, जे आता आपण कोण आहोत, जे महात्मे काय म्हणतात, तुझा आणि देवाचा काय संबंध, म्हणजे तू कोण आहेस. म्हणजे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव अखंडित किंवा ते माऊली पुढे काय म्हणतात, की आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. मग आता देह म्हणजे मी आहे काय, आता इथं तर काय सांगितलं, देह काळाची, म्हणजे याला हे काळाचं आहेच, म्हणजे पंचमहाभूतातून आपण घेतलेलं आहे, त्याचं कार्य श्वास संपलं की तिकडं जाणार आहे. मग एका सिद्धांत जे आपलं आहे ते आपल्याला सोडून कधीच जात नाही आणि जे आपलं नाही ते आपल्यापाशी कधीच राहत नाही. मग आपलं काय, देह तर आपला नाहीच आहे. आता आपण बारीकांनी चांगला विचार करून काय करायचा आहे, आपण बाद करत जायचा, लगेच फैसला करत जायचा. बाबा म्हणायचं फैसला करा, इथं फैसला करायचा की बाबा हे देह माझा नाही, आणि देहाचा जो तत्व आहे त्याला तो बोध केलाय. बोध कुणाला केलाय, आत्मबोध, म्हणजे बाबांची रीत आहे, म्हणजे आत्मबोध, आत्मशोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. मग संतांची रीत टप्प्याटप्प्याने आपल्याला जसं सांगत गेले, मग आता ह्या इथं काय होऊ शकते, आपल्याला दुर्बुद्धी येऊ शकते ना. मी देह आहे ही दुर्बुद्धी, मी म्हणणं जे आहे किंवा माझं जे आहे किंवा मी करतो म्हणे हे काय सगळं आहे दुर्बुद्धी आहे. आणि अशा दुर्बुद्धीला काय केले, तिथं त्या तुकाराम महाराजांनी त्या नारायणाकडे साकडं घातले की भगवंता, की माझ्या मनात अशी दुर्बुद्धी कधीच येऊ देणे, त्यासाठी काय पहिलं दुर्बुद्धि के मना, दुर्बुद्धि के मना, दुर्बुद्धि के मना, दुर्बुद्धि
दुर्बुद्धी सदा न उपजो नारायणा सदा न उपजो नारायणा सदानुपदो नारायणा सदानुपदो नारायणा ते बघा तिथं त्या मनाला काय सांगितलं, त्या दुर्बुद्धीपासून बाजूला आल्यानंतर काय म्हणतात, आता मग ऐसे करे तुझे पाय चित्ती. मग आता पाय म्हटल्यानंतर आपल्याला तिथं आता पांडुरंग विठ्ठल म्हणजे पंढरपुरात जाऊन पडायला पाहिजे, किंवा आपले जे आराध्य दैवत आहे त्याच्यापाशी लोटांगण घेत बसायला पाहिजे. तुझे पाय चित्ती राहू. मग आता इथं पाय म्हणजे काय सांगितलं आपल्याला, जे रीत सांगितलं अनुग्रह आणि प्रबोधाच्या माध्यमातून जो आपल्याला बोध केला, अनादिकालचं परब्रह्म तत्वाची ओळख करून दिली, आणि त्या रीतीला काय म्हणले, तुझे पाय चित्ती. म्हणजे हे जे पाय आहेत, मग आता ते अनुग्रह आणि प्रबोध एवढ्या मर्यादितच म्हणजे तेवढं आहे का, ते बरंच त्यावरती आता बाबांनी इतके वर्ष सांगितले की ते नाम म्हणजे एवढं मोठं तेवढंच काय, त्याची व्याप्ती केवढी आहे. जे गगनाहुनी वाढ नाम आहे, आणि तिची व्याप्ती जर काय झाली तर काय करायला पाहिजे, तुम्हाला अशा सत्संगात यावं लागणार. स्वरूप ज्ञानाचा अध्ययन घडणारा सत्संग जो आहे, मग तो घडणार कसा, त्यासाठी काय झालं पाहिजे की ते निर्धारित कर्म झालं पाहिजे, म्हणजे निष्काम कर्मयोग आपल्याकडनं घडला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अशा महात्म्यांच्या पायाजवळच आपल्याला आलं पाहिजे. जे आता मग ऐसे करे तुझे पाय चित्ती. मग आता आपल्याला भेटलेत ना, आपल्याला असे महात्मे भेटलेत, कृपावंत भला, नुसता कृपावंत नाही ते भले, जे कृपावंत भला सद्गुरू लाभला आपल्याला. जे आपली जे अनादिकालची जर मालिका बघितली, गुरु परंपरा, हंस, अत्री, ब्रह्मदेव, नारायण महाराज, दत्त, अशी जी, त्यानंतर बलबी लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, आणि आता आपल्याला राजदो बाबा, जी अशी जी कृपावंत भेटलेले आहेत सद्गुरू लागू. आणि त्याने काय केला, अंगीकार केला त्याने माझा. आता अंगीकार केला म्हणजे कसं, जे आपले गुण आहेत, अवगुण आहेत, व्यंग आहे आपलं, ह्या सगळ्या सहित आपला काय केला त्याने स्वीकार केला. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्यात अवगुण आहेतच, व्यंग आहेत, गुणासहित अवगुण आहेतच, आणि त्यांनी काय केला तिथं आपला अंगीकार केला. म्हणजे आता ज्यावेळी मोबाईल खराब झाला आणि मेसेज आला, काय आला की मोबाईल बाद झाला, मोबाईल बिघडला. आणि महात्म्यांचा काय निरूप आला, मोबाईल नाही, मोबाईल सहित. म्हणजे हिता आता आपल्याला न्यायालयात कुठं, आणि आम्ही काय करावं लागलो, जे अंगीकार केला त्याने, जे अवगुण आहे ह्या अवगुणासहित त्याने आमचा काय केलाय स्वीकार केलेला. आणि असं हे सगळं असताना पदरात घेऊन ते आपल्याला गुण दोष यांचे विचारी खाई, 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 गुण दोष यांचे
आता गुण दोष बघून सुद्धा आणि पुढे काय केलं जे बघा आता पुढची रीत महत्वाची काय अंतरीची खून दाखवून मज बघा अंतरीची खून दाखवून मज सोहम मंत्र गुज आहेत म्हणजे ते सांगितले तू काय करू शकत नाहीस मला माहिती या आटा प्रहारामध्ये तू देऊ शकत नाहीस हे करू शकत सांगितले गुज सांगितले म्हणजे गुज गुज गोष्टी गुज आहे सांगितलं जे तो गुज मंत्र काय तो मंत्राचं काय केलंय गुज केले जे एकांतात कसा आहे गुज गोष्टी कुठं असतात एकांतातल्या असतात म्हणजे संत म्हणजे काय आधी जन उद्धत त्यात प्रकट करून हा आणि संत म्हणजे मोडील भक्तीचे वाट संत जन पोखते म्हणजे हे जे गुह्य आहे ते गुह्यात नेऊनच दिलं जातं जे ते सोहम मंत्र गुज सांगितलं मी सांगित बघा इथं सांगितलं आणि त्यानं काय झालं ह्या मंत्रामुळे काय झालं की संसार तो झाला मोक्ष बघा चांगला आणि बाहेर जर विचार केला संसारच आपला काय केला मोक्षमय आता इथं संसार श्वास येतोय आणि बाहेर जातोय आणि मग त्या श्वासालाच काय केला बोलतो अंतरीची खून सांगून काय केलंय त्या अंतरीची जी खून आत दिल्या भाऊ येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्यामध्ये जे दिलंय अंतरीची खून सांगून काय केलंय तू तू आहेस ते आज जे जाते आणि बाहेर येते भाऊ तू ते आहेस आणि ह्यामुळे काय होणार आहे तुझा संसार तो मोक्षमय होणार आहे म्हणजे येणं जाणं जे आहे मग आता इथं तो ब्रह्म झाला मग तुम्ही जे काय कराल ते काय आहे यज्ञच होणार आहे ना म्हणजे इथं अशा रीतीने त्या अभंगाचं म्हणजे आपल्याला काय केलं इथं आता मग जायचे की तुझे पाय चित्ती ह्या रीतीने काय केले त्या अनुग्रहाचं प्रबोधाचं चिंतन करून सद्गुरूंचे पाय आपल्या अंतःकरणात साठवून जे अंतःकरणात ही रीत चालूच आहे आणि ह्या रीतीबरोबर काय केले जे आपल्याकडनं मग आता ती विश्वकल्याणाचं कार्य आहे जे गोमाताचं म्हणजे संवर्धन असेल वृक्ष संवर्धन आहे वृक्ष लागवड असेल जे आपला जो विश्वात्मके देवी मंडळींचं काय आहे म्हणजे गोमाता भूमाता आणि राष्ट्रमाता त्यामुळे देव देश धर्मासाठी जे आपले जे कार्य चालू आहे ह्या रीतीने ते पाय अंतःकरणात आपल्या म्हणजे चित्तात काय केल्यात आपल्यात ते पाय रुजवल्यात आणि ह्या टप्प्याटप्प्यानं ते आता मग जायचे की तुझे पाय चित्ती म्हणजे हे पाय संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज म्हणजे त्या संतांचे विचार हेच पाय संतांच्या जे उद्बोधन आहे म्हणजे प्रत्येक येणारं वाक्य काय आहे महावाक्य आहे आणि ते काय केले आपल्या अंतःकरणात रुजवाले आणि ते पाय धरायचं आहे मग ते अनुग्रहाचं तेवढं मोठकच नाही फक्त जे प्रत्येक वाक्य येईल कार्य येईल हे काय आहे त्यांचं ते पाय आहे आणि ते भगवंताची ती व्यापकता आहे म्हणजे देव भरला गंधा म्हणजे कसा भरला ह्या रीतीने भरला म्हणजे ह्या कार्याने गेलास तर तू तिथं जाऊन पोचेल ह्या पायाजवळ जाऊन पोचेल अभंगाचं दुसरं आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे
करी आता मग ऐसे करी आता मग ऐसे तुझे पाय चिट्टी दरी तुझे पाय चिट्टी दरी तुझे पाय चिट्टी दरी आता मग ऐसे करी आता मग ऐसे करी तुझे पाय चिट्टी दरी तुझे पाय चिट्टी दरी तुझे पाय चिट्टी दरी आता मग ऐसे करी आता मग ऐसे करी आता मज ऐसे करी तुझे पाय चिट्टी दरी आता ही चित्तात धरल्यामुळं काय पुढची अवस्था काय झाली उपजला भाव तुझ्या कृपा सिद्धी जाव जे जो भाव निर्माण झाला आपल्यात म्हणजे आता ते गोशाळेचा आपला असू दे जे आठवड्यातनं एक दिवस जरी असला जे ते वैराग्य तेवढं निर्माण केलं नाही जे जो भाव तयार केला आपल्यात महात्म्याने किंवा बा एक दिवस तर त्या प्रपंचातून आता वारीला आपण आलो इकडे 4 दिवस प्रपंचातून आलो नाही इकडे बाजूला जी दिंडे आहे 15 दिवस जातात सप्ताह आहे 7 दिवस काय त्या प्रपंचापासून त्या विचारापासून आपण काय अलिप्त आहे जे संसार सोडलेला नाही आहे पण इथं काय तो जो भाव तयार झाला जो भगवत भाव तयार झाला आपल्यात महात्म्याने तयार केला तो उपजला भाव तुझा कृपा सिद्धी जे भाव उपजला बरोबर आहे ही क्रिया घडली बरोबर आहे ही रीत घडली बरोबर आहे पण त्याच्या पुढचं काय हे आता महत्वाचं आहे तुझ्या कृपा सिद्धी जे अनुग्रह दिला प्रबोध दिला मग आता बरीचशी मंडळी काय अनुग्रह झाला प्रबोध झाला आणि त्याने साथ सोडली म्हणजे ते एक शेतू उदाहरण दिले म्हणजे राम नामाने दगड तरली बरोबर आहे जे नामानं तरली आणि जी जोडून राहिली ती काय झाली शेतू म्हणला मग ही शेतू आहे जी तरल्यात चिकटून राहिल्यात दगड हे तरलाच राम नामानं तरला आणि जी जोडून राहिली ती काय झाली इतरांच्या साठी मार्ग झाला राजमार्ग झाला सेतू झाला आणि जो तरला आणि काय म्हटला मी आता झालो मला काय यांची गरज नाही म्हणतात तो काय झाला बाजूला गेला आणि तू कुठं गेला हे मग आता इकडलं आपल्याच बघा की अनुग्रह घेतले बरेच मंडळी 400 500 700 असे साधक मंडळी जे पायथ्याला बरेच गर्दी होती अनुग्रह घेतला बाबांच्या बरोबर होती आम्ही काय बाबांना विसराय नाही अजून असं म्हणतात आमच्या आजही म्हणतात की आम्ही काय बाबांना विसराय नाही माझ्या हृदयात सद्गुरू आहेत पण जोडून नाही मी माझा मग वेगळाच मग होणार काय अशानं सेतू म्हणजे ज्याच्या कार्यासाठी महात्म्याने काय सांगितले एक संघटित होऊन कार्य करा जे बघा कधीचा संदेश आहे जे आताच नाही आहे शितू कधी झाला लंकेवर स्वारी केली त्यावेळी बसंत आहे म्हणजे त्याच्या आधी पण शितू आहेच जोडून राहण्याची रीत आहे म्हणजे इथे जर चांगला आणि बारीक जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की काय की जोडून जर राहिलो तरच काय होणार आहे मार्ग होणार मग आता कशाला जोडून राहायचं आहे जोडून राहायचं म्हणजे बाबांची हे धरायचं शेला सोडायचं नाही काय कुठं जाईल तिकडं जे महात्मी जाईल तिकडं जे याच्यासाठी जोडून आता इथं बघा आता जे तरला पण तरुण जे पार जाणे म्हणजे सद्गुरूंची पावती कधी आहे शेवटच्या श्वासाला आणि त्याच्यासाठी काय त्यांची कृपा त्यांच्या ह्याच्याखाली राहणं म्हणजे जोडून राहणं सानिध्यात राहून कनेक्ट आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहून तिथे कोंबडीचं सुद्धा उदाहरण बरेच वेळा दिले नाही जी पिल्ली पक्काखाली आहेत त्या घारीपासून बोक्यापासून बरेच बोके येतात त्यांच्यापासून
ते विशिष्ट आवाज काढत्या. ते केलं की काय करायचं समजायचं काहीतरी धोका आहे. लगेच त्या खाली जर आला तर ते आमच्या काही कोंबड्या आहेत पण बाहेरच्या कोंबड्यांचं ऐकून जी विशिष्ट आवाज काढते हे सद्गुरूंची म्हणजे ती कोंबड्याची आई आहे, माय आहे त्यांची. तसं आता आपल्या सद्गुरूंनी ज्यावेळी आपल्याला आव्हान केलं की त्यावेळी आपण काय झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. म्हणजे ज्या हेतून आपल्याला महात्म्याने म्हणजे आपला मनुष्य जन्म मिळाला तो सार्थक होण्यासाठी ज्यावेळी हाक घालतात, साथ देतात, त्यावेळी आपण तिथं हजर राहणं हे गरजेचं आहे. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यांची कृपा संपादन करायला पाहिजे नाही. मग ती संपादन करायसाठी बाबा आले की पायात पडून संपादन होणार आहे काय? ते उदाहरण बांधला सांगितलं नाही, सारखं पायात सारखं पायात सारखं पायात. आणि तेच मोती कुत्रा सांगितलं. म्हणजे कुत्र कसं संतदारी कुत्रा झालं. म्हणजे ते मालक काय सांगतं हे खाली त्या उंबऱ्यापाशीच असते, त्या पायावरती डोकं ठेकून, पण त्याच्या कानावरती कान लक्ष त्याचं त्या महात्म्याकडे त्या मालकाकडे असतं. डोळे झाकलेले असतात ते ना बघायचं का बाबी, आणि कानाचे हे ते सगळं ग्रहण करत असते. बाबा सांगतात की ते 1 किलोमीटरवर असले की ते गाडीचा आवाज ओळखायचा. जे आपण त्या संतांच्या विचारावरती पडूनच राहिलं पाहिजे तर आपल्याला समजणार आहे की बाबा आज काय होणार आहे किंवा काय होणार आहे. ह्याच्यासाठी मग आता बरेच जण स्वतःच्या सामर्थ्यावर गेले नाही. म्हणजे आता आपलं ते विश्वामित्रांचे स्वतःच्या सामर्थ्यावरती काय करायला गेले, प्रतिसृष्टी निर्माण करायसाठी प्रतिसृष्टी निर्माण करायला गेले. काय झालं, हा स्वतःचे सामर्थ्य. मग आपल्यात पण आहेत नाही, स्वतःच्या सामर्थ्यावरती करायला जातात. बघा तिथे आता बारीक विचार केला. मग ज्यावेळी त्यांना समजलं की हे माझ्यानं होऊ शकत नाही, आणि ज्यावेळी ते ध्यानाला बसले त्यांना समजलं की इथं हे सद्गुरूंचं पाय धरल्याशिवाय खरं नाही. मग त्यावेळी जे चिंतन लागले, आणि ते चिंतन लागत लागत ज्यावेळी तो दूर गेला कुठं, स्वर्गात, पहिला तिथं जाते. इंद्र जे डळमळीत आहे तिथं जाते पहिला, ब्रह्मादिक पदे दुःखाची शेरा. जे ज्यावेळी गेल्यानंतर समजलं, मग ते इंद्र आला, बघा ते कोण बसले खाली, जरा बघा जवळ काय तर ते हे करायचं. मग त्यावेळी ब्रह्मदेव आले नाही. मग त्यावेळी ऋषी म्हणा, तुम्हाला ऋषी म्हणतो उठा, नाही म्हणाले. मग त्यानंतर ब्रह्म ऋषी, हा राजर्षी म्हणा, तरी पण नाही, ते चिंतनाला बसले. मग आता पुढं मग इकडं ह्याला इंद्राला काय बसते, माझी गादी धोक्यात आहे म्हटल्यावर, गादी धोक्यात आहे म्हटलं बघते हा. मग पुढे आणि परत ज्यावेळी तपाला बसले आणि ब्रह्मदेवाला म्हणे मला जर म्हणायचं असलं तर काय करा, ब्रह्मर्षी म्हणा. मग त्यावेळी त्यांनी काय येऊन केलं, त्या दैवी संपत्तीसह तूप पिऊन काय केलं, तू बोध केला. आणि त्यावेळी ते केलं. म्हणजे कृपा कोणाची, सद्गुरू म्हणजे ब्रह्मदेव सद्गुरूच्या रूपात येऊन काय केले, त्यांनी तो बोध केला. म्हणजे तुझे कृपा सिद्धी पाहू. आता दुसरं जर उदाहरण काय केलं महाभारतातलं, म्हणजे भीष्माचार्य स्वतःच्या सामर्थ्यावरती करायला गेले. म्हणजे तिथं सद्गुरूला त्यांनी डावलं. म्हणजे ज्यावेळी अंबालिका आले, ज्यावेळी सद्गुरूंना घेऊन आली, म्हणजे हा परशुरामांना घेऊन आली, त्यावेळी युद्धाला तयार झाले. म्हणजे किती बघा भीष्म प्रतिज्ञा केली त्यांनी, म्हणजे सद्गुरूंना डावललं. आणि काय झालं शेवट, मग महाभारतात माहित आहे, शेवट सरपंजरी परायला आलं. इच्छा मरण असताना परत गर्भवास बघू. म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावरती करायला गेले. कर्णाचं तसं झालं, स्वतःच्या सामर्थ्यावरती करायला गेले. आणि आता जर इथं इकडे दुसरीकडे बघायला गेलं, विठ्ठल पंतांचं सद्गुरू कृपा होती. बघा गृहस्थाश्रम स्वीकारणं काय आहे, त्यावेळच्या काळातली काय होती ती, म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारणं, परत गृहस्थाश्रमात येणं ही व्यवस्था नव्हती. म्हणजे त्याला शास्त्रात नव्हतं, वाळी टाकायची. पण ती आज्ञा कोणाची होती, त्या सद्गुरूंची होती. कृपा कोणाची होती, त्यांची. तुमच्या कृपा सिद्धी चालू. जे त्यांच्या कृपेने काय झालं, परत आले आणि त्यांचं सिद्धीला गेलं. आणि त्यांच्यामुळे हे आपल्याला ज्ञान प्रगट झालं.
जे वैराग्य त्यांचं मूळ म्हणजे त्यांनी जो बलिदान दिलं त्याग झाला त्यांच्याकडून तो कुणामुळे त्या सद्गुरु कृष्ण. आता इथं शबरीचं उदाहरण घेऊया. शबरीचं सुद्धा तेच केलं. ज्यावेळी तिनं घर सोडलं जे दुर्जनांचा संग नको म्हणून ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी त्या सज्जनांच्या म्हणजे मार्तंड ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांनी राम जन्माला यायच्या आधी कृपा केली. जे रामाचा म्हणजे जो बोध आपल्याला दिलाय तोच बोध त्यावेळी शबरीला मार्तंड ऋषींनी दिला की बाबा राम म्हणजे कोण तिला काहीच माहित नव्हतं. मग त्यावेळी तो बोध देऊन त्याच्यावर ती कृपाच केली बघा. आणि तो प्रभू रामचंद्र अनवानी पायानं शबरीला भेटायला गेला. जिथं उदाहरण आहेत बरेच. एकलव्यच आता सांगितलं मगाशी त्या यमगर ताईने सांगितलं नाही एकलव्याचं श्रद्धा एकलव्याची. तो एकलव्याचा निष्कलंक म्हणजे त्या भगवंताची मांडी द्यावी लागेल. कोणाची? त्यांची कृपा. तुझी कृपा सिद्धी पाव. म्हणजे तो आदिवासी होता त्याचा आणि त्या राजघराण्याशी काही संबंध नव्हता. म्हणजे पांडवांच्याकडेही जायचं नाही आणि कौरवांच्याकडेही जायचं नाही असा त्याचा निर्धार असताना एका गुरु भक्तीसाठी किंवा गुरुच्या प्रेमासाठी त्यानं काय केला त्या युद्धात आला आणि ते वचन दिलं होतं की तू निष्कलंक. बघा किती निष्कलंक म्हणजे साधी गोष्ट नाही. जे आपण बाबांनी ते उदाहरण दिले की कोळशाच्या खाणीतून जाताना असं जातो म्हटलं तर जाऊ शकत नाही म्हणजे काळा डाग पडू शकतात. तसं आपल्याला ह्या जीवनातून ज्या मनुष्य जन्मात आलोय ह्यातून जर निष्कलंक जाय झालं तर त्यांचीच कृपा. तर बघा इथं आता म्हणजे उपजला भाव तुझ्या कृपा सिद्धी. जे आता इथं ते उदाहरण म्हणजे शिवाजी राजांचं सुद्धा जी कृपा होती ने ते नेपोलियन म्हणजे ह्याचं पण सांगितलं की तो महत्वाकांक्षी होता. तो एकट्याला काय व्हायचं होतं युरोपचा सम्राट व्हायचं होतं आणि शिवाजी राजांना काय करायचं होतं हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. जे बघायचं आता तुलना जर केली तर त्यांची इच्छा कुणामुळं हिरे पार गेली त्या सद्गुरूंच्या मुळे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा आहे. त्यांचा हेतू काय होता आणि इकडं ह्याचा नेपोलियनचा काय होता की मला युरोपचा सम्राट व्हायचा. जी इथं दुर्बुद्धी होती त्याच्या मनात आणि इथं राजांच्या मनात काय होतं की सद्बुद्धी आणि त्या सन्मार्गाने जायचं त्या महात्म्यांच्या गुरूंच्या मार्गाने जायचं. त्यावेळी त्यांच्याकडे झाली कृपा. म्हणजे तो जो भाव निर्माण झाला उपजला भाव तुझा कृपा सिद्धी जावं. आपला जो भाव तयार झाला आता बरोबर आहे ही एक स्टेज आहे. ह्याच्यावरती आलोय टप्प्यावरती आलोय आपण जे भाव तयार झालाय. पण भाव असाच जर टिकून राहायचा झाला तर काय झालं पाहिजे आपल्याला त्या सद्गुरूंच्या चरणावरतीच त्या भगवंताच्या त्या नारायणाच्या म्हणजे सद्गुरूंच्या चरणावरतीच आपण विराज. मग एक सिद्धांत आहे की त्या संतांच्या चरणावरती झुकणारे बरेच आहेत. सिद्धांत आहे की संतांच्या चरणावरती झुकणारे बरेच आहेत पण स्थिर राहणारे काय आहेत. हा मग का टिकले नाहीत काहीतरी अभिलाषा आहे ना काहीतरी तिथं हे आहे. मग आता महात्मे आपल्याला बोध करत असतात. म्हणजे शंकरबाईंचं त्या ह्याच्यात हे बघा भगवतभाव शितूमध्ये काय आपल्याला जीवनात जे सुख दुःख येणारे त्याचे मूळ कोण आहेत सद्गुरूच आहेत. जे वाईटाचे येणं सुद्धा आपल्याला काय करत असतात बोध करत असतात. दुःखाचे येणं आणि सुखाचे येणंही काय करत असतात आपल्याला बोधच करत असतात. ते संत आपल्याला ओळखता आले पण संतांची कृपा ओळखता आली काय. परवाच्या बाबांचा एक मेसेज आहे संतांची कृपा आपल्याला ओळखता येते का म्हणजे त्यांच्या कृपा सिद्धी जाऊ. म्हणजे त्यांची कृपा कशीही असू शकते आपल्या जीवनात. म्हणजे आता त्या पांडवांच्यात अर्जुनाला बाहेर काढलं नाही कारण त्या पुढं ह्याला मारायचं होतं जयद्रथला. मग काय केलं धर्मराजा ज्या ह्याच्यात होता तिथं गांडीव धनुष होता ते आणायला गेला. बघा एकदा म्हणजे दिसायला काय वाटतं हे व्याभिचार झाला पण प्रयोजन काय आहे त्याचं कृपा कशीही करू शकतात. आणि ह्या कृपा आपण ओळखता आल्या पाहिजे. म्हणजे आता हे दिव्य मार्गदर्शन किंवा दिव्य म्हणजे ईश्वर त्याची प्राप्ती म्हणजे काय
ह्या विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे संतांच्या विचाराचा विचार आपल्याकडे झाला तर आपल्याला काय होणार आहे की येणारा प्रसंग किंवा आपल्या घडलेला प्रसंग ह्याचा आपल्याला जे बाबांची 4 महावाक्य आहेत, कर्माचा संबंध जाणून घ्या. आणि जर विषय प्रयोजन समजला जे माझ्याच बाबतीत का असं घडलं, जे आपण जर चांगला जर त्याच्यावरती विचार केला तर आपल्याला समजायचं की ही त्यांची कृपाच आहे. ह्या कृपेमुळे काय होणार आहे, मी दुसरीकडे हे होणार होतो पण त्यांनी ही कृपा करून काय केलं. मग आता ते भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे दंड हीच काय दया. म्हणजे त्यांचं एवढा अधर्म वाढलाय आणि अधर्म जर घालवायचं झालं काय करायला पाहिजे, यांना दंडच केलं पाहिजे, दंडितच केलं पाहिजे. म्हणजे यांची ही वस्त्र जी आहेत ही मलिन झाल्यात आणि ही बदलावायची आता वेळ आलेली आहे. ते धर्म आणि अधर्माच्या ह्याच्यात काय केलं पाहिजे, आपल्याला धर्माच्या बाजूने जाताना आपल्यावर हे असं जे प्रसंग येतात तिथं त्यांच्या कृपा ह्यानं आपण काय करायचं आहे, त्या ओळखायचं आहे. म्हणजे उपजला भाव तुझा कृपा सिद्धी. तिसरं उपजला भाव उपजला भाव उपजला उपजला भाव उपजला भाव उपजला भाव उपजला तुझे कृपेची गाओ तुझे कृपेची गाओ तुझे कृपेची गाओ तुझे कृपेची गाओ ते जो भाव निर्माण झाला आपल्यात त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला काय होणार आहे, तो सिद्धीला जाणार आहे. मग ह्याच्यासाठी काय कोणी आपल्या मनात जे प्रत्येक चरण काय आहे, प्रत्येक चरणाला कनेक्ट आहे. म्हणजे एखादी पायरी चुकली गणित चुकते, तसं एखादं यातलं जर वाक्य झालं नाही भगवत भावातलं किंवा ह्याच्यातलं एक जरी वाक्य चुकलं, बरेच वेळा कनेक्शन करताना तो विषय यायचा. एखादं वाक्य चुकलं तरी तिथं ते त्याचा अर्थ बदलतो, बाजूला जाते. तसं एखादं जर आपल्या यातलं जर चुकलं तर काय होणार आहे, परत आपण नरकद्वारात पडणार आहे. म्हणजे एवढं सगळं आपल्याला इथपर्यंत आणलंय. बाबा काय म्हणतात, आता वर शिखरावरती जाताना काय एखादं जरी चुकीचं पाऊल पडलं तर काय होणार आहे, आपली घसरण होणार. म्हणजे कधी न भरून निघणार नुकसान. म्हणजे शिखरावरती म्हणजे काय, मनुष्य जन्म हे काय शिखर आहे. जे 84 लाख योनीचं हे मनुष्य जन्म हे शिखर आहे. आणि हिता आल्यानंतर काय, जर आपलं काय चुकलं, वर्म चुकलं आणि फेरा पडला नाही, म्हणजे हे मनुष्य जन्म शेवटची पाळी तेव्हा कळे. म्हणजे मनुष्य जन्म तेव्हा
शेवटची म्हणजे शेवटच्या पाळीत आणि जर आपला चुकलं तर म्हणजे काय झालं 99 पण बरोबर आहे आणि एक चुकलं तर आणि परत काय अंक पहिल्यापासून सुरुवात म्हणजे एक चुकलं म्हणजे 99 चुकलं म्हणजे एक झाल्यानंतर 100 नाही परत काय माघारी आहे. तसं इथं मनुष्य जन्म मिळालाच असं नाही कुठल्या ह्याच्यात म्हणजे शेवटच्या श्वासाला आपलं काय विचार आहे काय भावावरती आहे हे जर असलं त्या ह्याच्यानुसार आपली गती आहे. मग आता इथं मनुष्य जन्म मिळालाय म्हणजे ते 4 हे आहेत ना कुणाला मनुष्य जन्म मिळाला कुणाला मनुष्य जन्म मिळालाच नाही कुणाला मनुष्य जन्म मिळाला खरं कळालं नाही कुणाला मनुष्य जन्म समजला पण मिळाला नाही म्हणजे हे देव म्हणजे आता मनुष्य जन्म मिळाला नाही कोण अशी इतर जीव जंतू जे त्यांचा काही संबंधच नाही. मग आता मनुष्य जन्म मिळाला जी सर्वसामान्य माणसं जी ज्यांना मनुष्य जन्म मिळालाय पण इकडे या परमार्थात किंवा ईश्वर त्याची प्राप्ती करून घेण्याचं समजलं नाही ते पण वाया गेले. मग आता इथं मनुष्य जन्म ज्यांना समजला पण मिळाला नाही असे कोण देव म्हणजे काय ते स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मूर्ती लोकी व्हावा जन्म आमचा म्हणजे त्या देवांना समजलं की मनुष्य जन्मातच काय हाय तिथं हे देवाची प्राप्ती किंवा मुक्त होण्याचे मार्ग आहे साधन आहे की आहे. आणि थोड्यांना मनुष्य जन्म म्हणजे समजला कळाला आणि वळाला पण असे कोण आहे ते संत महात्मे म्हणजे त्यांना मनुष्य जन्म मिळाला कळाला आणि ते आपल्याला काय करायला आपल्यासारख्यांना वळवा लागल्यात. तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे आता लाभ नाही या मग इथं लाभ म्हटले की आपल्याला लाभ कुठला लाभ कसला लाभ सांगितला इथं आता बरंच चाललंय ना महाराष्ट्रात तरी लाडकी बहीण योजना लाभच आहे ना लाभ म्हणजे लाभासाठी काय काय करायचं आहे की आपण घरकुल असते लाभार्थी पेन्शन योजना असते लाभार्थी बघा नाही आता आपला बारीक आणि सूक्ष्म जर विचार झाला तर कुठला लाभ सांगितलाय आणि कुठला घ्यायचा आहे म्हणजे संत महात्मे कुठल्या लाभासाठी सांगतात की जे लाभ कुठला घ्यायचा आहे जो अंतिम सत्याचा लाभ आहे काय लाभ की जो भजनाचा आपल्याला बाबांनी दिला एवढा लाभ गा की तुका म्हणे एवढा लाभ गा विठ्ठला जे कुठल्या लाभासाठी सांगितले की बाबा या मनुष्य जन्मातून काय करायचं आहे तू मन ही मीची करी माझी भजने मज नमस्कार सर्वत्र नमस्कार मज एकाते म्हणजे त्याला रीत सांगितले त्या भगवंतांना अर्जुनाचं निमित्त करून काय केलं ती रीत सांगितली की माझं भजन कर ज्यावेळी देवाकडे गेल्यावर देव काय म्हणतोय ते ज्ञान पैगा बरवे
जरी मनी आत्या नाही संता या बजावे जे देवाकडे गेले की देव काय करतात, संतांच्याकडे बोट करतात की बाबा मला भजायला बरोबर आहे, पण माझी जर प्राप्ती करायची झाली तर काय करायला पाहिजे, त्या संतांच्याकडे जायला पाहिजे आणि त्या संतांच्याकडनं ते ज्ञान घेतलं पाहिजे, ती रीत समजून घेतली पाहिजे. आणि ती रीत आता इथं आपल्या इथं श्रीपाद बाबांनी आपल्या रायजावदेव बाबांनी आपल्यासाठी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले असा. म्हणजे तो राजभार चालवण्यासाठी अनेक असे जे अडथळे होते ते बाजूला केले. श्रीपाद बाबा म्हणायचे म्हणजे हे नाम कधी मिळणार आहे, शेवटच्या स्वतःला जे माधवाची कथामध्ये सांगितले त्या माधवाला नाम कधी मिळालं, परिक्रमा सगळी झाली त्याचं शेवटच्या श्वासाला त्याला नाम भेटलं. पण आपल्यासाठी श्रीपाद बाबांनी काय केलं, ही रीत उलटी केली की भाऊ काय कर, पहिला हे नाम घे, हे विषय प्रयोजन समजून घे, बारीक विचार कर, कर्माचा संबंध जाणून घे आणि काय कर, ह्या मार्गाला लाग. म्हणजे असे महात्मे भेटले. हा लाभ सांगितलाय, जो भजनाचा लाभ सांगितला, जे आत्मचिंतनाचं सांगितलंय त्याविषयी ते लाभ बोलले. जे तुकाराम महाराज करतात, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. जे दुसरा कुठल्या ह्याच्यापेक्षा लाभ नाही. मग आता आपण परमार्थ कशासाठी करावं लागलोय, म्हणजे 4 गाईच्या 2 गाईच्या 8 गाई व्हाव्यात काय, म्हणजे 2 एकर आहे त्याचं 4 एकर व्हावं काय, गाडी बंगला व्हावं काय, ह्याच्यासाठी चालू आहे काय परमार्थ, आपल्याला त्याच्यासाठी नाही. कारण काय ते धन कुबेरच आहे, इथं मनुष्याचं काय नाही. आणि इथे मनुष्य जन्मात एकच आहे, या मनुष्य जन्मात येऊन काय व्हायचंय, देव व्हायचंय. ही एकच शेवटची पाळी आहे की ह्या मनुष्य जन्मात येऊनच काय व्हायचं, आपल्याला देव व्हायचा. या आपण जन्माला आलोय हे देव होण्यासाठीच आलोय. आणि महात्मे त्या म्हणजे पलीकडचे आहेत, आपल्याला न्यायासाठी अलीकडे आलेत आणि त्यांनी आपला हात धरलाय. आम्ही म्हणजे ते काय म्हणून जाणते गुरु बशीचे, आम्ही काय जाणून सद्गुरूंना भजलो होतो काय, तेच आपल्याकडे आल्यात. जे बघा त्या सद्गुरूंच्या ह्यानं नामच आपल्याकडे आले, जे किती त्यांचे म्हणजे कृपावंत आहेत बघा, जे किती भले आहेत बघा, त्यांनाच कळवळा आहे. बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येतात. जे आपण कुठल्या ह्याच्यात बुडणार आहे हे त्यांना माहित आहे आणि आपल्यासाठी तो यज्ञ चालू केलेला आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जो यज्ञ चालू केला, मग तोच यज्ञ आपल्याला इथे महात्मे दररोज करून घ्यायला लागल्यात. आणि त्या लाभाला आपण काय व्हायचं नाही, त्या लाभापासून परत व्हायचं नाही किंवा वंचित व्हायचं नाही, त्यापासून वेगळं व्हायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लाभ नाही या, तुका म्हणे आता, 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 लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मग ऐक करी, आता मग ऐक करी, आता मग ऐक करी, आता मग ऐक करी, लाभ नाही या परता, लाभ नाही या
ज्ञानेश्वर समाधान तुमचे